बजाजनगर येथील एका उद्योजकाच्या बंगल्यावर कारमधून आलेल्या सशस्त्र चोरट्यांनी डल्ला मारून चालकाचे हात-पाय बांधून बंदुकीचा धाक दाखवत करोडो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे। वाळूचा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक संतोष लड्डा 8 मे रोजी मुलाकडे विदेशात गेले। दरम्यान लड्डा यांच्या बंगल्यावर कार चालक केअरटेकर संजय झळके हे एकटेच हॉलमध्ये झोपले होते। दरम्यान मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारमधून आलेल्या सशस्त्र चोरट्यांनी संरक्षक भिंतीवरून आत प्रवेश केला। यावेळी बंगल्याच्या बाजूने लोखंडी सीडी लावून वरील गॅलरीचा लोखंडी दरवाजा तोडून हॉलमध्ये प्रवेश केला। हा आवाज ऐकून घरात झोपलेले झळके यांना जाग येताच चोरट्यांनी त्यांना घेरलं। यावेळी बंदूक डोक्याला लावून त्यांचे हात गुलाबी रंगाच्या ओढणीने मागील बाजूने आवळून बांधले, तसेच तोंडाला मेडिसिन चिकटपट्टी लावली। यावेळी चोरट्यांनी तब्बल 2 तास बंगल्यात बेडरूमसह इतर ठिकाणी ठेवलेले सोने, चांदीचे दागिने आणि रोख 70,000 असा एकूण करोडो रुपयांचा तगडा ऐवज या सशस्त्र दरोडेखोरांनी लंपास केला। दरम्यान दरोडेखोर पसार झाल्याचे लक्षात येताच कार चालक झळके यांनी बंगल्यातून बाहेर येत समोरील शेजारी यांना मदतीसाठी आवाज दिला। त्यानंतर चोरीचा सर्व प्रकार उघडकीस आला। ही माहिती झळके यांनी स्थानिक MIDC वाळूज पोलिसांना दिली। यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, तसेच कार चालक संजय झळके यास ताब्यात घेतले। तसेच या चोरीच्या ठिकाणी श्वान पथक, ठसे तज्ञ विभागाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केली। यावेळी ठसे तज्ञ यांनी काही नमुने तपासणीसाठी घेतले असून श्वान पथकातील श्वानाने दरोडेखोर यांनी उभ्या केलेल्या ठिकाणापर्यंत घुटमळत माग काढला। दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या शोधात काही विशेष पथक तयार केले असून इतरत्र ठिकाणी चोरट्यांच्या शोधात रवाना करण्यात आले। दरम्यान विषयी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्याशी संपर्क साधला असता या दरोड्यातील जवळपास अर्धा ऐवज बंगल्यामध्ये मिळून आला असून आरोपीच्या शोधात पथके रवाना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याने पोलिसांनी सांगितलं। तसेच बंगल्याचे मालक उद्योजक संतोष लड्डा विदेशात असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला हे कळू शकलं नाही। अशोक साठे, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।